मे इट प्लीज युअर ऑनर. मान्य न्यायालयास विनम्र विनंती आहे. मे इट प्लीज युअर ऑनर. मान्य न्यायालयास विनम्र विनंती आहे. सेकंड आहे द पिटिशनर अँड द रिस्पॉन्डंट आर लिगली वेडेड स्पाउसेस. अर्जदार म्हणजे पिटिशनर आणि प्रतिवादी रिस्पॉन्डंट म्हणजे प्रतिवादी आर लिगली वेडेड म्हणजे हे कायदेशीररित्या विवाहित पती पत्नी आहे, स्पाउसेस. ठीक आहे. त्यानंतर थर्ड आहे द रिस्पॉन्डंट म्हणजे प्रतिवादी हॅज विथड्रॉन फ्रॉम द सोसायटी ऑफ द पिटिशनर विदाउट रिझनेबल म्हणजे प्रतिवादीने कोणतेही योग्य कारण नसताना अर्जदाराचा सहवास सोडलेला आहे, विड्रॉ केलेला आहे. म्हणजे पेटिशनर म्हणजे अर्जदार. ठीक आहे. त्यानंतर 4 नंबरचं आहे द पेटिशनर हॅज ऑलवेज बीन रेडी. अर्जदार नेहमीच ऑलवेज बीन रेडी पुन्हा नेहमी एकत्र राहण्यासाठी विलिंग टू रिझ्यूम कोहॅबिशन एकत्र राहण्यासाठी तयार आणि इच्छुक होता. ठीक आहे. 5 नंबर सेव्हरल एफर्ट्स वेअर मेड फॉर रिकन्सिलेशन. सेक्शन 9 हिंदू मॅरेज ॲक्ट सेक्शन 9 रिकन्सिलेशन समझोता घडवून आणण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. सेक्शन 9 मध्ये हा शब्द आहे रिकन्सिलेशन हिंदू मॅरेज ॲक्टच्या. ठीक आहे. 6 नंबरचं द रिस्पॉन्डंट फेल्ड टू प्रूव्ह एनी व्हॅलिड रिझन. कोणतेही वैध कारण, व्हॅलिड रिझन म्हणजे वैध कारण फॉर लिव्हिंग सेपरेटली. प्रतिवादी स्वतंत्र राहण्याचे कोणतेही वैध कारण सिद्ध करू शकला नाही. द रिस्पॉन्डंट म्हणजे प्रतिवादी, फेल्ड म्हणजे तो सिद्ध करू शकला नाही, टू प्रूव्ह म्हणजे सिद्ध. 7 नंबर द एव्हिडन्स. एव्हिडन्स म्हणजे पुरावा ऑन रेकॉर्ड क्लिअरली सपोर्ट्स द केस ऑफ द पिटिशनर. रेकॉर्डवरील पुरावे अर्जदाराची बाजू स्पष्टपणे समर्थित करतात. देअरफॉर त्यामुळे, देअरफॉर म्हणजे त्यामुळे, द पेटिशन डिझर्व्स मंजूर डिझर्व्स टू बी अलाउड त्यामुळे हा अर्ज मंजूर करण्यात यावा. 9 नंबरचे आय रिस्पेक्टफुली मी विनम्रपणे प्रार्थना दॅट इज हॉनेबल कोर्ट्स माननीय न्यायालय ऑनरेबल कोर्ट्स मे पास अ डिक्री इन फेवर ऑफ द पेटिशनर म्हणजे अर्जदाराच्या बाजूने डिक्री मंजूर करावी असे आपण न्यायालयाला विनंती करतो. मच ऑब्लाइज्ड युअर ऑनर. त्यानंतर धन्यवाद हा शब्द महत्त्वाचा आहे.